सर्वांचा सन्मान आहे. धामणगाव तालुक्याचा सन्मान आहे. राज्याच्या धामणगावचा सन्मान आहे. ते उपक्रम ते राबवतात आहेत. भारतीय बौद्ध महासभा अमरावती जिल्हा पूर्वचे आदरणीय तिडके सर, कोषाध्यक्ष आदरणीय पालोंद्रे साहेब, उपाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी घेडा, त्याचप्रमाणे अमरावती नगराचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि उपस्थित सर्व सभेला सुरुवात होऊन सभेच्या पुढच्या विषयावर या ठिकाणी प्रास्ताविकामधून चर्चा करण्यात आलेली आहे. जवळपास ते विषय आपल्या सर्वांना माहीत आहेत. एकंदरीत आपल्या या कार्याचा आढावा घेण्याची शेवटची संधी होती. आजपर्यंत भारतीय बौद्ध महासभा अमरावती जिल्ह्यामध्ये जरी अनेक दिवसापासून कार्यरत होती, पण ती घराघरात पोहोचवण्याचं काम खऱ्या अर्थानं जेव्हा या जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून आदरणीय विजयकुमार चौरपकर साहेब झाले, तेव्हा खऱ्या अर्थाने ही मातृ संघटना आपली संपूर्ण जिल्ह्यामध्ये कार्यरत झाली असं मला या ठिकाणी प्रामुख्याने सांगावं वाटतं. नंतरच्या 3 वर्षाच्या कार्यकालात त्यांनी दखल घेतली गेली आणि आज वरिष्ठांना ते समजून चुकलं आणि म्हणून त्यांनी त्यांची राज्य संघटकपदी निवड झाली. ही केवळ कुणाच्याही सांगण्यावरून नाही, तरी तर प्रत्यक्ष कार्याचं मूल्यमापन झाल्यावर त्यांचा तो सन्मान त्या पद्धतीचा करण्यात आलेला आहे. आणि म्हणून निश्चितपणे भारतीय बौद्ध महासभा ही बाबासाहेब आंबेडकरांच्या मातृ संघटनाची आपण वाहक आहोत. आपण त्या मातृ संघटनेला प्रत्येक घराघरात, गावागावात रुजवण्याचा आपला संकल्प आहे, आपला मानस आहे आणि म्हणून त्याच दिशेने आमची वाटचाल सुरू आहे. बडनेरा शाखेच्या वतीने जरी हा छोटासा उपक्रम म्हणून आज गौरवण्यात आला, तर त्याचा देखील एक इतिहास निर्माण झाला. त्याच्याबद्दल मला मनस्वी आनंद वाटतो. मला असं म्हणायचं आहे की एखादा उपक्रम सतत 8 वर्षापर्यंत चालतोय आणि पुढेही तो चालतच राहील, ही काही साधी सुधी बाब नाही आहे. दरवर्षी जयंती येते, जयंती संपली की सारं संपून जातं, परंतु वंदनेचा उपक्रम मात्र भारतीय बौद्ध महासभेला सक्षम करण्यासाठी हा निश्चितपणे निरंतर सुरू असणारा उपक्रम आहे. आणि त्यामुळे या उपक्रमाला जे काही सहभागी झालेले आमचे सैनिक आहेत, त्या सर्वांचं या ठिकाणी मी मनापूर्वक स्वागत करतो. सोबतच याच उपक्रमाच्या मागोमाग आज गायकवाड सर नाही आहेत, त्यांची प्रामुख्याने आठवण येते. ते जरी वर्धा जिल्ह्याचे आज अध्यक्ष असले तरी त्यांनी मात्र धामणगावमध्ये याच उपक्रमाच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनीही हा उपक्रम निरंतरपणे राबवला. आणि पुढे जाऊन मला एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी विशद करावीशी वाटते की आमच्या जिल्हा कार्यकारिणीच्या वतीनं ज्या ज्या उपक्रमामध्ये आम्हाला सहभागी केलं, आम्ही ते उपक्रम निश्चितपणे राबवण्याचा आजपर्यंत प्रयत्न केलेला आहे. धमयान मासिक असो, कॅलेंडर असो, ज्या काही सूचना वरिष्ठांनी दिल्या त्याचं पालन करण्याचं काम आम्ही प्रामाणिकपणे केलेलं आहे. परिणामी आमच्याही संकल्पनेत आलं की आणायचेच. आमच्या सर्व लोकांची चर्चा केल्यावर आम्ही ठरवलं की 7व्या वर्षातली शेवटली वंदना, शेवटली म्हणजे वर्षातली, आणि 8व्या वर्षात आम्हाला पदार्पण करायचं होतं. म्हणून आम्ही आदरणीय चोरपकर साहेबांच्या माध्यमातून वरिष्ठांशी संपर्क केला. प्रत्यक्ष आपल्या जिल्हाध्यक्षांच्या माध्यमातून रीतसर पत्रव्यवहार झाला. आणि पहा, वृत्तपत्राचे कात्रण, त्याचे ऑडिओ व्हिडिओ क्लिप, या सर्वांची फाईल जेव्हा मुंबईपर्यंत पोहोचली, मी शेंडे सरांना सांगितलं होतं की ती फाईल ताबडतोब तयार करा. दाट सर, शेंडे सर या लोकांनी ती फाईल तयार केली. आमचे ठवरे गुरुजी आहेत, शांतारामजी गेडाम आहेत, सर्वच कार्यकर्ते आमच्या सोबतचे आहेत की ज्यांनी त्यामध्ये प्रामाणिकपणे तन मन धनाने, मी अनेकदा सांगतो विहारात गेल्यावर या गोष्टी की
की आमचा कार्यकर्ता दर रविवारी सकाळी जेव्हा निघतो घराच्या बाहेर तेव्हा 100 रुपयाचं पेट्रोल आपल्या गाडीत टाकतो आणि तो सहभागी होतो. मला सांगताना आनंद वाटतो की जवळपास आज 30 ते 40 लोक आपल्या वाहनाने दर रविवारी एकत्र येतात आणि भारतीय बौद्ध महासभेची पताका सोबत घेऊन जिल्हाभर भ्रमण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याची दखल भीमराव आंबेडकर साहेबांनी घेतली, त्याची दखल केंद्रीय कार्यकारिणीच्या लोकांनी घेतली आणि 300वी वंदना चैत्यभूमीवर संपन्न झाली. तो दिवस आमच्या एकत्रित कार्याची पावती आहे असं आम्ही समजतो. तो दिवस इतिहासाने लिहिला गेला असं आम्ही समजतो. कारण धम्मयान मासिकामध्ये, नोव्हेंबरच्या धम्मयान मासिकामध्ये उशिरा का होईना त्या उपक्रमाची दखल राज्य कार्यकारिणी आणि केंद्रीय कार्यकारिणीने मंथन करण्यासाठी म्हणून ते मान्य केलं आहे. आणि म्हणून मला विश्वास आहे की भारतीय बौद्ध महासभा आपल्या मातृ संघटनेला जर घराघरात पोहोचवायचं असेल, आम्हाला माहित आहे विरोधक जागोजागेवर आहेत, त्यांची पर्वा न करता ती प्रामाणिकपणे खंबीर असे कार्यकर्ते, मग ते संख्येने कमी असले तरी हरकत नाही, पण निश्चयाने विचाराने पक्के असलेले कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ही चळवळ, बाबासाहेबांच्या मातृ संघटनेची चळवळ आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत तिला पुढेच नेण्याचा प्रयत्न करतो आहोत. त्याकरता मी आपल्या सर्वांनाही विनंती करेन की अधिक वेळ घेत नाही. मी सर्वांना पुन्हा एकदा या विद्यमान कार्यकारिणीच्या वतीने आपण सर्वांनी जे आम्हाला सहकार्य केलं, वेळोवेळी प्रत्येक बैठकीला आपण आलात, मला तालुक्याच्या लोकांना धन्यवाद द्यावा असं वाटतं की तेही प्रत्येक वेळेस नगराचे लोक कमी जरी असले तरी त्यांना मात्र टार्गेट घरात नाही राहिली आहे. ती आमचे भटकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. YouTube चॅनलच्या माध्यमातून या वंदनेचा प्रचार आणि प्रसार आणि भारतीय बौद्ध महासभेचा प्रचार आणि प्रसार कितीतरी, मी असं म्हणतो की कितीतरी राज्यात त्याचा प्रचार आणि प्रसार सुरू आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारच्या कुठल्याही छोट्या उपक्रमाला मोठं करायचं असेल तर आमच्यापाशी मीडियाचे देखील सहकार्य आम्हाला लागतो आहे. या ठिकाणी नयन मोंडे सर बसले आहेत, ते देखील मागील वर्षापासून सक्रिय झालेले आहेत. ते अमरावतीच्याच वंदनेत नाही तर आता त्यांची पावलं बडनेराच्या वंदनेकडेही सुरू झालेली आहेत. त्यामुळे मग नकुल असेल, आमचे नयन भाऊ मुंडे असतील, भटकर साहेब असतील, मदनराव खंडारे असतील तालुक्याचे, या सर्वांच्या संघशक्तीचा हा एकत्रित परिणाम आहे की आज आम्ही भारतीय बौद्ध महासभेला निश्चितपणे तन मन धनाने मोठा करण्याचा प्रयत्न करू. त्याकरता आपण सर्वांनी या संस्थेला पुढे नेण्यासाठी संकल्प करा. या ठिकाणचे जेवढेही विषय आहेत त्याची परिपूर्तता करण्याचा आम्ही संकल्प केला आहे. त्या पद्धतीने धम्मयान कॅलेंडरची यावेळी